सर्वत्र आता एस-आय-आरचं काम जोरात सुरू आहे निवडणूक विभागातर्फे आणि या संदर्भात आपल्या बोलण्यासाठी आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर मॅडम आहेत. मॅम तुम्ही न्यूज डॉटला टाईम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हं. तर मॅम आपले जे दर्शक आहेत त्यांना आपण एकंदरीत सांगणार आहात, की हे एक्झॅक्टली काम वगैरे कसं होतं? तर याचं एक मुख्य मोटो काय आहे? अच्छा. काय झालंय की आपला एस-आय-आर म्हणजे सखोल पुनरीक्षण मोहीम ही काय आहे, की 1950 साली आपली पहिली मतदार यादी बनली. त्याच्यानंतर 2002 पर्यंत आपण 8 वेळा नवीन मतदार यादी बनवली. पण 2002 नंतर आतापर्यंत आपल्याकडे नवीन मतदार यादी नव्हती. जी 2002 ची यादी होती, त्याच्यामध्ये आपण ॲडिशन, डिलिशन याच्या पूर्ण लावत गेलो. मग काय झालं ही यादी फुगली होती. अनेक पॉलिटिकल पार्टीची अशी तक्रार होती, की त्याच्यामध्ये डुप्लिकेट आहे, डेट तसेच राहिलेले आहेत. त्याच्यानंतर जे स्थलांतरित झालेले आहेत, परमनंटली म्हणा किंवा तात्पुरतं म्हणा, त्यांची सुद्धा नावं तिथेच राहिलेली आहेत. मग हे करण्यासाठी आपल्याला परत एक नवीन मतदार यादी तयार करायची होती आणि आत्ता जे हे काम चालू आहे, ते नवीन मतदार यादी तयार करायचं. आता आपण काय केलं, पण कुठलीही यादी जर का तुम्हाला तयार करायची असेल, तर एक बेस लागेल. तर बेस आपण धरलेला आहे 2002 चा. मग आम्ही नागरिकांना काय सांगतोय, की तुमचं नाव 2002 च्या यादीमध्ये कुठे होतं आणि आता कुठे आहे ते आम्हाला सांगा. मग आता जी 2026 ची मतदार यादी आहे, त्याच्या अनुसरून आपल्याला एक एन्युमरेशन फॉर्म जनरेट झालाय आणि एन्युमरेशन फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे 2002 चे डिटेल्स द्यायचे आणि 2026 मध्ये तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार क्रमांक आणि तुमचे आई-वडील आणि तुमचे स्पाऊस यांची नावं वगैरे त्या ठिकाणी द्यायची. मग काय करणार आहोत आम्ही, की हे तुमचं नाव आत्ता आणि तुमचं 2002 मध्ये तुमचं नाव असेल, तर हे आम्ही मॅप करणार. दॅट शोज की तुम्ही 2002 मध्ये आणि आता त्या मतदार यादीमध्ये आहात. आता याच्या पुढे समजा तुमचं नाव 2002 मध्ये नसेल, तर मग आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमची आई किंवा वडील यांचं नाव आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही ते मॅप करू. जर तुमच्या आई वडिलांचं पण नाव नसेल तर आजी आजोबांचं द्या, की दादा दादी और नाना नानी, सो दॅट वी कॅन मॅप यू टुगेदर. व्हॉट इट प्रूव्स दॅट येस यू आर देअर इन 2002 अँड यू आर देअर इन 2026. ज्या वेळेला स्वतःचं नाव 2002 मध्ये मॅप केलं जातं त्यावेळेला दॅट इज कॉल्ड सेल्फ मॅपिंग. पण ज्या वेळेला अशा प्रकारे आजी आजोबा किंवा आई वडील यांचं नाव मॅप केलं जातं दॅट इज कॉल्ड ऍड प्रोजेनी. ओके. मग या प्रकारे आपण 2002 आणि 2026 ची नावं आता मॅप करत आलेलो. ओके. आता बहुतेक दीड महिना झाला आहे सर्व याला. येस. तर आतापर्यंत किती पर्सेंटेजचं काम कव्हर झालंय? आज सकाळचा 9 वाजताचा आकडा आहे 99.11% काम आपलं झालेलं आहे. आपल्याकडे 90,80,813 वोटर्स आहेत, जे महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत आणि 8,417 एवढी टोटल पोलिंग स्टेशन्स आहेत. ओके. मग त्या ह्याच्यामध्ये आता हे 90 लाखापैकी ऑलमोस्ट आमचे आता सगळे कव्हर होत आलेले आहेत. कव्हर म्हणजे काय, की यांचे एन्युमरेशन फॉर्म जनरेट झाले. हे एन्युमरेशन फॉर्म घेऊन BLO त्यांच्या घरी गेले, एन्युमरेशन फॉर्म दिला, त्यांच्याकडनं डिटेल्स घेतल्या, भरले. आता काही ठिकाणी काय झालंय, की काही ठिकाणी BLOला घरी जाणं शक्य झालं नाही. म्हणजे मिनल कळसकर राहणार कोथरूड, पुणे. आता अख्ख्या कोथरूडमध्ये तिला शोधणं हे इट्स व्हेरी क्रिटिकल जॉब. मग आम्ही काय केलं, की आम्ही काही वेळेला आमच्या BLOना त्या मतदान केंद्रावरती बसवलेलं आहे. सॅटर्डे आणि संडे सर्व BLO त्यांच्या मतदान केंद्रांवरती बसणार आहेत. जेणेकरून ज्या नागरिकांचे एन्युमरेशन फॉर्म मिळालेले नाहीयेत किंवा ते आमच्या ॲब्सेंट शिफ्ट डेड या लिस्टमध्ये आलेले आहेत, त्यांनी यावं आणि मतदारचं जे यादी आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं नाव तपासावं. तर मग याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, की ॲब्सेंट शिफ्ट डेड आणि डुप्लिकेट अशी एक यादी तयार केलेली आहे आणि ती यादी पुणे कलेक्टर साहेबांच्या वेबसाईटवर टाकलेली आहे. आय रिक्वेस्ट ऑल द पुणेकर्स की आपण जा, त्या यादीमध्ये तुमचं नाव आलंय का बघा, ॲब्सेंट शिफ्ट डेड डुप्लिकेटमध्ये. जर का आलं असेल तर तुम्ही आमच्या BLOला संपर्क साधा. BLOला सांगा की बाबा मी ॲब्सेंट नाही, मी इथे राहतो, माझा ॲड्रेस प्रॉपर नव्हता, हा माझा ॲड्रेस आहे किंवा मी त्यावेळेला तिकडे होतो, आता इकडे आहे, मला कुठून कलेक्ट करायचं काय ते सांगा आणि आमच्या BLOना संपर्क साधा. आता पुणे मतदारसंघ हा खूप मोठा आहे आणि जे BLOज आहेत ते घरोघरी जाऊन त्यांची व्हेरिफिकेशन करतायत. ते आपण रिअल हीरोज त्यांना म्हणावं लागेल. येस, तर येस. त्यांना पण अनेक ताण असतात. त्यांना लोकं भेटत नाही. तर या संपूर्ण दृष्टिकोनातून आपण त्यांना कसं गाईड करता? मी पहिल्या 21 आमच्या LAC आहेत त्याच्यापैकी 18 ठिकाणी मी स्वतः ट्रेनिंग घेतलं आणि मी आमच्या BLOना सांगितलंय, की तुम्ही जे आहात ते आमच्या इलेक्शन कमिशनचे, आपल्या इलेक्शन कमिशनचे डोळे आहात आणि कान आहात. यू आर गोइंग टू वर्क ऑन अ फील्ड. अजिबात प्रेशरायझेशनला बळी पडू नका. माणूस आहे, असला इन्व्हिटेशन फॉर्म द्या, नसेल पंचनामा करा, परत आणा. आणि मी खूप प्रामाणिकपणे सांगते आणि BLOचं खरोखरच खूप कौतुक आहे. BLOनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. ते कुठल्याही प्रेशरायझेशनला बळी पडलेले नाहीत. मला फोन खूप आले, की तुमचा BLO असे उत्तर देतोय, तुमचा BLO तसा उत्तर देतोय. म्हणजे
एका नागरिकांनी BLOंना विचारलं, तुम्हाला हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं? आमच्या BLOंनी स्पष्टपणे सांगितलं, हा शहाणपणा करायला ECIने सांगितलेला आहे. म्हणजे असे सुद्धा आम्हाला काय काय पुणेकर. येस पुणेकर विसरतात की आमचे हम्म. BLO सुद्धा पुणेकर आहेत ना. हा. नक्कीच हे पाहायला गेलं तर अजून यात काही डुप्लिकेट मतदारांची हा. हे झालंय का? आता काय झालंय की तुम्ही बघाल तर 90 लाखापैकी साधारण 30 लाख ही ASDD ची लिस्ट तयार झाली. व्हॉट इज ASDD? ऍबसेंट. जो माणूस मतदार यादीमध्ये नाव आहे पण तो सापडतच नाहीये. हे कुठले येतात की 11 महिन्याच्या करारावर आलेल्या व्यक्ती, चाळीत राहणाऱ्या व्यक्ती किंवा तुमचे बेघर व्यक्तींची आम्ही नोंद करतो त्या बेघर व्यक्ती असतील किंवा सेक्स वर्कर्स असतील किंवा हॉटेल कामगार, बांधकाम विभागामध्ये काम करणारे कामगार. तर हे काही वेळापुरता येतात. ते 6-8 महिने राहत असतात. तेव्हा ते पॉलिटिकल पार्टीज म्हणा किंवा ते स्वतःहून जाऊन आपलं नाव नोंदवतात आणि इलेक्शन झालं की हे वापस जातात त्यांच्या गावी. मग दीज आर द ऍबसेंट वोटर्स. त्यांचा शेजारी किंवा त्या भागातला माणूस त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. शिफ्टेड म्हणजे काय? आय नो व्हेरी वेल. मिनल कळसकर पुण्यात होती, तिची बदली नागपूरला झाली. इट्स परमनंटली शिफ्टेड. डेड. गेले जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून अनेक डेड व्यक्तींची नोंद आमच्याकडे आहे. गेले 10 ते 15 वर्षातल्या सगळ्या डेटच्या लिस्ट आम्ही मागवलेल्या आहेत पुणे महानगरपालिका, PCMC, ग्रामीण भागातनं आणि आम्ही त्यांचे फॉर्म नंबर 7 भरून त्यांना काढत आहोत. आणि डुप्लिकेट म्हणजे काय? डुप्लिकेट याच्यामध्ये प्रकार असा आढळतो की समजा मिनल कळसकरचं नाव पुण्यामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे. सो शी इज अ डुप्लिकेट. आता जर का नागपूरच्या BLOला ती सापडली नाही किंवा पुण्यातल्या BLOला ती सापडली तर माझं नाव पुण्यात राहणार, नागपूरमध्ये डिलीट होणार. एक व्यक्ती फक्त एकाच ठिकाणी मॅप होऊ शकते. तिचं नाव भले 10 ठिकाणी असू देत. पण फॉर एक्झाम्पल माझे मिस्टरांचं नाव आहे विवेक, माझे सासरचं नाव आहे कळसकर, माझ्या माहेरचं नाव एक आहे, आडनाव आहे. ह्या कॉम्बिनेशनची व्यक्ती जगात नाही सापडू शकत. नाही. ती एकच असणार आहे. मग अशा प्रकारे मॅपिंग तुमचे भले 10 ठिकाणी नाव असू देत, मॅपिंग एकाच ठिकाणी केलं जातं. तर हा डुप्लिकेट येतो. दुसरा प्रकार असा आढळतो की वेस्ट बेंगाल, बिहार या ठिकाणी, गुजरात, गोवा या ठिकाणी ऑलरेडी SIR पूर्ण झालेला आहे. मग ज्या ठिकाणी SIR पूर्ण झाला आहे आणि जर का वोटर तिथे मॅप केला गेला असेल तर आमचं ऍप आम्हाला दाखवतं की हा वोटर त्या ठिकाणी मॅप केला गेलेला आहे या LAC मध्ये, या पार्ट नंबरमध्ये आणि या अनुक्रमांकावरती. मग अशा वेळेला तो जो व्यक्ती आहे तिथे मॅप होऊ शकत नाही. मग काही मतदार काय म्हणतात आम्हाला की म्हणे आम्ही कधी गुजरातला नव्हतोच. आता असं नाही होते, तो तिथे मॅप झालेला आहे. मग ते सांगतात नाही आम्ही 20 वर्षापूर्वी गुजरातला गेलो होतो, गुजरातमध्ये राहत होतो, मग आता आम्ही पुण्याला शिफ्ट झालोय. पण तुमचं नाव तिथे राहिलं आणि SIR गुजरातच्या आधी झाला तेव्हा तुमचं नाव तिथे गेलंय. मग आता अशा जे मतदार आहेत त्यांना आमची रिक्वेस्ट अशी आहे की ही ड्राफ्ट रोल पब्लिश होऊ देत. ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्यावरती तुमचं नाव जर का इथं तिथे कुठे असेल अदर दॅन पुणे, तुम्ही फॉर्म नंबर 8 भरा आणि परत पुण्यामध्ये एनरोल करून घ्या. आता सध्या किती BLOs हे पूर्ण कार्यामध्ये आहेत? याच्यामध्ये ना 8,417 BLO कार्यरत आहेत आणि आपण प्रत्येक BLOला 1 ते 2 असिस्टंट दिलाय. ज्या ठिकाणी 2 असिस्टंट आहेत तर त्या ठिकाणी साधारण ही संख्या म्हणजे पूर्ण घेतलं तर एक असिस्टंट तर डेफिनेटली आहे. त्यामुळे 16,000 ही संख्या तर डेफिनेटली आहे. याच्या पलीकडे काही जणांना तिसरा आपण BLO जसा उपलब्ध झाला त्याप्रमाणे उपलब्ध करून दिले. तर हे साधारण एक 18,000च्या आसपास फील्डवरती स्टाफ आज रोजी सगळ्यांचा फिरत आहे. आणि याच्यापैकी जवळजवळ 6,500-7,000 आपले शिक्षक आहेत. आणि मग अदर डिपार्टमेंट जे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा, स्टेट गव्हर्नमेंट म्हणा, या सगळ्यांचा डिपार्टमेंटचा स्टाफ आहे. आता हे जेवढे BLOs आहेत आता ते घरोघरी जातात तर त्यांना लोकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. काय होतंय की योग्य तो प्रतिसाद न देणारे फार कमी आहेत म्हणजे तसे. पण प्रतिसाद खूप चांगला आहे. म्हणजे काही पुणेकर आहेत ना आपल्या म्हणजे पुण्यातले जे काही मतदार आहेत आमचे, त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. माझ्याकडे व्हॉट्सअपवरती पर्सनली त्यांनी टाकलं की तुमचा BLO घरी आला, BLOने हे विचारलं, आम्ही त्यांना माहिती दिली, BLO आर वर्किंग व्हेरी नाईस, BLO खूप कोऑपरेटिव्ह आहेत, BLO खूप शांततेत बोलतात. म्हणजे ही आमच्यासाठी पोचपावती. आता काही जे असतात 5ची पोटं सेम नसतात. काही जण उत्तर देतात, त्यालाही आमचे BLO छान उत्तर देतात. आता काही ठिकाणी असं पण झालेलं आहे त्यांना 2-2 वेळेस फॉर्म देण्यात आलेला आहे, जसं आपण आता ऐकलंय मी. आणि ते मी पण ऐकलंय. तर अशा वेळेस त्यांना डबल फॉर्म देऊन पण ते म्हणतात आमच्याकडे फॉर्म आलेला नाहीये, आम्हाला माहित नाहीये, अशा गोष्टी. काही ठिकाणी काय झालंय की घरं बंद आढळली. मग आम्हाला इलेक्शन कमिशनचे काय डायरेक्शन आहेत की BLOला घरी पाठवा, घर बंद आढळलं तर तिथे सूचना लावा की मी तुमच्या घरी आलो होतो, मला तुम्ही भेटला नाही, सबब तुमचा फॉर्म जो आहे तुम्ही दरवाज्यातनं आत घालतोय किंवा शेजारी देतोय. मग आता आम्ही दरवाज्यातनं जर का आत घातला असेल तर तो जेव्हा दरवाजा उघडेल त्याला मिळेल. या मॅटरमध्ये जे लोक आउट ऑफ इंडिया आहेत आपल्याला त्यांचा इश्यू येतोय की जर्मनी, स्वित्झर्लंड किंवा अमेरिकेमध्ये गेलेले आहेत बहुतांशी लोक. आता शिवाजीनगरमध्ये हे प्रमाण थोडं जास्त आहे तुम्ही बघाल तर. मग त्या ठिकाणी आमच्या BLOनी फॉर्म दिलेला आहे पण अप्रोच नाही झालेला. मग अशा नागरिकांना
पॅनिक व्हायचं कारण नाहीये. आता तुमचं नाव नाही आलं ड्राफ्ट रोलमध्ये, लिव्ह इट. आपण मेन मध्ये तुमचं नाव घेऊ. याच्यानंतर आता 27 ऑक्टोबरला आपला फायनल रोल येणार आहे. ओके. त्याच्यासाठीची मतदान नोंदणी जी आहे ती परत आपल्याला 24/8 ते 23/9 ही मतदान नोंदणी आहे. मग 23 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म नंबर 6 भरा, त्याच्यासोबतचं डिक्लेरेशन भरा, ऑनलाईन भरा, कुठे जिथे असाल तिथून भरा आणि आम्ही तुम्हाला रोलमध्ये घेऊ. आता कदाचित असं पण होईल की तुम्ही 27 ऑक्टोबरच्या लिस्टमध्ये पण नसाल, तर परत पॅनिक व्हायची गरज नाहीये. मतदार यादीचा कार्यक्रम हा 24 तास चालणार आहे. ओके. फक्त ज्या वेळेला SSR म्हणजे संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम किंवा विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम ज्या वेळेला इलेक्शन कमिशनकडनं केली जाते, त्यावेळेला मात्र 1 महिन्यासाठी रोल फ्रीज होतो. म्हणजे तुम्ही काही ऍडिशन करू शकत नाही, डिलिशन करू शकत नाही. पण तो 1 महिना झाला की परत सगळा रोल सुरू होतो. तर ही कंटिन्यूस अपडेशन आहे. तुम्ही ज्या वेळेला 27 ऑक्टोबर नंतर सुद्धा याच्यामध्ये ऍडिशन करू शकता. इट्स नॉट अ पॅनिक सिच्युएशन. आणि देवे कृपेने आपल्याकडे पुढे कुठलंच फर्दर इलेक्शन नाहीये, म्हणून आपण हे आरामात करू शकतो. आता अनेक महिन्यापासून हे काम चालू आहे आणि जसं ऐकलंय की BLOने सुट्ट्या त्यांच्या रद्द केल्या आहेत, त्यांना पण फॅमिली आहे. येस तर एक प्रशासन म्हणून त्यांना आपण कसं सहकार्य करतो? नाही, माझं ना, मी BLOचे खूप खूप आभारी आहे. खूप प्रचंड कष्ट घेतले आहेत BLOनी आणि टीचर्सचं खरोखरीच कौतुक आहे की फील्डवरची सिच्युएशन खूप वाईट आहे साहेब. तुम्ही तिथे गेला, एक तर तो बिचारा सकाळी 6 सव्वा 6ला घराबाहेर पडतो, कारण 7:30ची शाळा आहे. 7:30ची शाळा करून 7:30 ते 10:30 ते मुलांना शिकवतात. त्याच्या पुढे एक अर्धा पाऊण तासामध्ये त्यांच्या मतदान केंद्रावर येतात, बसतात, लोक येतात, फॉर्म भरून देतात, हे फॉर्म भरून देतात त्यांना आणि मग ते झालं की 2-3 तासांनी तिथून उठतात आणि जे लोक आली नाहीत त्यांची घरं शोधायला जातात. म्हणजे आणि हे सगळं करून संध्याकाळी 5-5:30ला घरी जातात, जेवतात आणि परत रात्री 9 वाजता डिजिटलायझेशनला बसतात. म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी हेक्टिक जॉब आणि हॅट्स ऑफ टू BLOज. खूप सुंदर काम आहे. आता ही सर्व खूप मोठी आपला मतदारसंघ आहे आणि याच्यात काही डिजिटल यंत्रणेचा आपण उपयोग करतो का? काही ऍप्लिकेशन, Yes. वेबसाईट वगैरे? येस. इलेक्शन कमिशनकडनं हे BLO ऍप जे आहे आता Okay. मोबाईलवरती, हम्म. प्रत्येक BLOला BLO ऍप दिलेला आहे आणि त्या BLO ऍपवरनं तो सगळे ते फॉर्म जे आहेत ते डिजिटलाइज करत असतो. याच्यामध्ये मला एक विशेष सांगायचं आहे. आपण जेनझी Yes. म्हणतोय, पण या जेनझीने आम्हाला प्रचंड मदत केली. आता डिजिटलायझेशन मध्ये हे जे फॉर्म भरायचे आहेत, Yes, yes. BLO थकतो संध्याकाळी, तर संध्याकाळी ना, दुपारी संध्याकाळी तो जेनझी असा शेजारी बसतो आमच्या BLOच्या आणि तो भरतो आणि BLO त्याच्याकडे बघत असतो की हा बरोबर भरतोय की नाही सगळं हे. का आम्ही जेनझीची मदत घेतली माहितीये? बिकॉज आय सॉ की यांचं स्पीड छान आहे, खूप आहे. फटफट फटफट करतात. मग आम्ही काय केलं, कॉलेजेसला अप्रोच झालो. NCC, NSS स्टुडंट्स, त्यांचा एक कम्युनिटी एंगेजमेंट नावाचा एक कोर्स अच्छा. आहे. त्याच्यामध्ये 30 आवर तुम्ही कम्युनिटीमध्ये काम करायचं असतं. मग आम्ही कॉलेजला अपील केलं की हे 10 तास आम्हाला द्या इलेक्शनला, सो दॅट दीज पीपल विल वर्क विथ अस. त्यांनाही गव्हर्नमेंटमध्ये काम कसं चालतं, काय चालतं, कसे प्रेशर्स असतात आणि कसं ते पूर्ण करतात ह्याचा अंदाज येईल. मग असे मुलांना आम्ही बोलून घेतलं. ती मुलं आली. म्हणजे कोथरूडमध्ये ना, ही मुलं साधारण एक 100-125 असतील. Yes, yes. 450 मुलं पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये. आम्हाला वाडिया कॉलेजनी खूप मदत केली. त्यांनी जवळजवळ 450 मुलं आम्हाला अवेलेबल करून दिली. मी जेव्हा कोथरूडचं हे त्यांचं काम जिथे चालू होतं तिथे गेले, मी सांगितलं नव्हतं मी डेप्युटी कलेक्टर आहे, मी माझं आय कार्ड पण नव्हतं घातलं. मी जस्ट ॲज अ नागरिक त्यांच्याकडे गेले. एक मुलगा बसला होता, त्याला विचारलं, अरे काय करतोयस? तर तो म्हणे, मॅडम मी ना ते भरतोय. म्हणलं कसं भरतोय, हे कसं भरतोयस, काय केलं? मी बरोबर सांगितलं आणि आय वॉज शॉक्ड. म्हणजे तो स्पीडने तो करत होता. त्यामुळे आपलं डिजिटलायझेशन आहे ना, आज जवळजवळ 67% येऊ शकलं. म्हणजे हॅट्स ऑफ टू दिस जेनझी. काय स्पीड आहे, फटफट 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 त्यांनी आणि खूप छान केलं. म्हणजे ज्या स्पेलिंग मिस्टेक्स आमच्याकडनं येत होत्या किंवा काय, आम्ही थकतो. वी आर इन 40s 50s. आम्ही थकतो हे मोबाईलचं बघायला, पण ते जेनझीचा इतकं छान आहे ना, पटपट आणि ते नावं चुकलेले नाहीयेत, स्पेलिंग बरोबर टाकतायत. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी की यांनी खूप छान मदत केली आम्हाला. आता काही नागरिकांमध्ये एक असं पण संभ्रम आहे की त्यांना थोडं हे मिसलिडिंग पण होतं, जर कोणाकडे हे व्हेरिफिकेशन झालं नाही तर आणि ती डेडलाईन संपली त्यानंतर त्यांना काय इम्पॅक्ट पडणार त्यावर? नो इश्यू. समजा आता 17/8ला आपला कार्यक्रम संपतो, बरोबर. 17/8 नंतर तुम्हाला डायरेक्ट 24/8ला क्लेम्स अँड ऑब्जेक्शन द्यायचं हे आहे. तुमचं नाव नसेल आलं तर आता फॉर्म नंबर 6 भरायचा आहे. त्याच्यासोबत एक डिक्लेरेशन. व्हॉट इज डिक्लेरेशन? इट्स नथिंग बट एन्युमरेशन फॉर्म, अ प्लेन एन्युमरेशन फॉर्म. आत्ताचा जो तुमचा एन्युमरेशन फॉर्म आहे त्याच्यावरती प्रत्येक वोटरचं तुम्हाला QR कोड मिळतो आणि या जो हे आहे डिक्लेरेशन फॉर्म त्याच्यावरती QR कोड नाहीये, बाकी काहीच फरक नाही. तो तुम्हाला लावायचा आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. आता याच्यामध्ये आमच्याकडनं असं झालेलं आहे की गेल्या वर्षभरामध्ये आम्ही मॅपिंगची ऍक्टिव्हिटी केली. म्हणजे काय की तुम्हाला माहित नाहीये, नागरिकांना माहित नव्हतं, त्यावेळेला आम्ही टेबल टॉप एक्सरसाइज केला. 2002 मध्ये कुठे आहे, 2026 मध्ये कुठे. हा टेबल टॉप एक्सरसाइज आम्ही घरामध्ये जाऊन त्या परिसरामध्ये जाऊन चेक केला. इज इट राईट?
आणि हा टेबल टॉप इतिहास ऑलरेडी आमच्याकडे होता आणि त्यामुळे आपलं हे मोहीम फास्ट झालेली आहे. बिकॉज पुणे मोठं असल्यामुळे ना आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करावं लागतं आणि थोडं इन ऍडव्हान्स कामं सुरू करावी लागतात, तर जाऊन पुणे कंट्रोलमध्ये जातं. ओके. सध्या याची डेडलाईन कधी आहे आणि कधीपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं? आता आपल्याला 17 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत हाऊस टू हाऊस व्हेरिफिकेशन आहे ओके. आणि डिजिटलायझेशन आहे. तर मग आम्ही 17/8 पर्यंत नागरिकांपर्यंत अप्रोच होणार. 17/8च्या पुणे मात्र BLOs, आमचे स्टुडंट्स, आमचे अधिकारी हे ऑफिसमध्ये बसून डिजिटलायझेशन करणार आणि त्याच्यानंतर 24 तारखेला साधारण ड्राफ्ट रोल पब्लिश होईल. 24 ऑगस्टला ड्राफ्ट रोल पब्लिश होईल आणि त्या ड्राफ्ट रोलवरती तुम्ही दावे हरकती घेऊ शकता. दावे म्हणजे काय? इट्स अ क्लेम की माझं नाव तुमच्याकडनं आलेलं नाही, माझं नाव एनरोल करा. फॉर्म नंबर 6 भरतोय मी. व्हॉट इज ऑब्जेक्शन? तुमचं नाव आहे, यू आर डेड ऑर यू आर नॉट स्टेइंग देअर, स्टील यू आर देअर इन द लिस्ट, सो आय एम टेकिंग द ऑब्जेक्शन की ह्यांचं नाव काढा. दिस इज फॉर्म नंबर 7. आता त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 8 भरता येईल. काय 8 आहे की मी राहायला कोथरूडला आहे आणि माझं नाव आलेलं आहे कुठेतरी पुरंदरच्या मतदारसंघामध्ये. मग मी ते पुरंदरवरनं मला परत आता कोथरूडला घ्यायचंय. तर चेंज ऑफ ऍड्रेस, चेंज ऑफ लोकेशन ऑर चेंज इन एनी डिटेल्स ऑफ द मदर रोल, म्हणजे तुमचं नाव चुकलं असेल, वय चुकलं असेल, पत्ता चुकला असेल, काय ह्या सगळ्याचं तुम्हाला दुरुस्ती सुद्धा करता येते आता. त्याच्यानंतर एक गोष्ट सांगायची आहे की या ज्या हिअरिंग होणार आहेत त्या हिअरिंग मध्ये एक इश्यू असा येतोय की 2002 मध्ये समजा मी होते 20 वर्षाची, माझं चुकून नाव वय लागलं होतं त्यावेळेला 40 वर्षाचं, तर आता ते 20 वर्षांनी झालेले 60 वर्ष, पण मी आज रोजी 48 वर्षाचे. मग ते आमचं कॉम्प्युटर दाखवतंय की तुमचं 2002 मधलं वय जास्त आहे मॅडम आणि आत्ताचं कमी आहे. मग आम्ही काय करतोय की त्याला अॅनोमली म्हणून ट्रीट करतो आणि याला मग नागरिकांना काही ठिकाणी हिअरिंगला येणं अपेक्षित आहे. ओके. आता काही याच्यापासून व्हेरिफिकेशन त्यांचं झालं नाही, तुम्ही त्यांना पुणेकरांना काय अपील करणार आहे? माझी विनंती एवढीच आहे, पुणेकर, BLOs आर वर्किंग व्हेरी व्हेरी हार्ड, AERO वर्किंग हार्ड, EROs आर वर्किंग हार्ड. आपलं जर का व्हेरिफिकेशन नसेल झालं तर आमची ASDDची लिस्ट जी आहे ती pune.gov.in या वेबसाईटवर आम्ही दाखवलेली आहे. त्याच वेबसाईटवरती BLOचे नंबर आहेत. आपण कृपया आपल्या वेबसाईटवरती त्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे ASDD लिस्टमध्ये तुम्ही आहात का बघा. असाल तर आमच्या BLOला कॉन्टॅक्ट करा आणि नसाल तर तुमचं नाव आम्ही ड्राफ्टमध्ये घेतलंय एवढं कन्फर्म होऊ शकतं. ठीक आहे. थँक्यू मॅम. तुम्ही न्यूज डॉटला वेळ दिलाय आणि नक्कीच तुम्ही जी मुलाखत पाहून तुम्हाला वाटलंच असेल ह्या सुप्रीम हिरो आहात आणि जे फील्डवर आहात ते रिअल हिरो आहेत. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट.